या ठिकाणी नगरीमध्ये गेल्या 2 वर्षापासून पोलीस खात्यात सेवा करीत असताना आज रोजी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या गावातील महत्वाच्या आणि चांगल्या व्यक्तीने हजर येऊन माझ्या कार्यक्रमाला माननीय केंद्रीय मंत्री श्री रावसाहेबजी पाटील दानवे साहेब, जिल्हा कमिटीचे कार्यक्रम आयोजित करून माझा नावलौकिक व गौरव करून शिवापूर्ती सोहळा या ठिकाणी घडवून आणला। अशा या कार्यक्रमासाठी मी ज्या ठिकाणी नोकरी केली, दाभाडी गावामध्ये बदनापूर पोलीस स्टेशनच्या वतीने 3 वर्ष कंटिन्यू डिग्री करून त्या भागामध्ये नोकरी केली। त्या भागातील सर्व लोक जे चाहते ते या ठिकाणी आलेले आहेत। त्याचप्रमाणे टेंभुर्णीला असताना टेंभुर्णी भागातील अकोला देवीतील प्रकाश कापसे सवडे साहेब व त्यांची टीम या ठिकाणी येऊन आमच्या कार्यक्रमाला आम्हाला आशीर्वाद दिला, आम्हाला कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्याचप्रमाणे मावळा भागामधील सरपंच व इतर सर्व आमचे चाहते मित्र या ठिकाणी येऊन आमच्या कार्यक्रमात शोभा वाढवली। या अशा भरगच्च कार्यक्रमामध्ये मी आपले भारून गेलो आहे। मला काय बोलावं हे सुद्धा कळत नाही, परंतु आम्हा पोलिसांना विशेषतः बोलण्याची सवय नसती, पण जसं आम्हाला थोडं जे बोलता येईल त्याचा मी प्रयत्न करीत आहे। मी 8/8/88 साली पोलीस खात्यामध्ये भरती झालो। मी ॲक्च्युअली ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये शिक्षण घेतलेलं होतं, परंतु मला खेळाडूचं आवड असल्यामुळे मी या खात्यामध्ये पोलीस भरतीमध्ये उभा राहिलो एमच्या सर्टिफिकेटवर आणि मी भरती झालो। आमची त्या मनाने घरची परिस्थिती 1972च्या काळापासून काही दिवस हलाखीची होती, परंतु घरच्या लोकांचं काही विशेष शिक्षणावर असं लक्ष नव्हतं। परंतु आमच्या 5 भावंडांमध्ये गौरव पाटील सहाने आमचे बंधू यांनी त्यावेळेस जे वायरमॅन असताना त्यांनी खड्डे खोदून वायरमॅन ही नोकरी मिळवली आणि त्यांनी मला प्रत्येक महिन्याला शिक्षणासाठी 60 रुपये प्रत्येक माह पाठवत होते। त्यांच्यामुळेच मी या पदावर या ठिकाणी आता या ठिकाणी उभा आहे। आणि म्हणून गांधीजींनी आपल्या या संस्थांमध्ये एक प्रगतीसाठी मदत केली, अशांचे उपकार आपण अवश्य बाळगायलाच पाहिजे आणि त्यांचं गुणगान करायलाच पाहिजे। आणि म्हणून पोलीस खात्यामध्ये नोकरी करत असताना प्रथम मी पोलीस ठाणे परतूर येथे 5-6 वर्ष नोकरी केली, त्यानंतर अंबड, त्यानंतर टेंभुर्णी, जाफराबाद, हसनाबाद अशा प्रत्येक ठिकाणी 5-5 वर्ष नोकरी केली। आणि ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी त्या बेटमध्ये 5 वर्ष कंटिन्यू मी काम केलं। आणि सांगायचं म्हणजे त्या इथं वक्त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्याकडे ज्या तक्रारी यायच्या मी त्या तक्रारी सॉल्व केल्याशिवाय त्याला मी सोडत नव्हतो। आणि ते रामदंड त्या प्रकारे जो काही जर अतिशहाणा असेल किंवा गुन्हे प्रवृत्तीचा असेल तर त्याला त्याप्रमाणे धडा शिकवून नीट करायचो, आणि जो ऐकणार आणि समजदार असेल तर त्याला त्याप्रमाणे समजून सांगून प्रकरण मात्र सॉल्व करायचं असो। आता एक अल्पवाईट प्रकरण बरेच आमच्या गावात आपल्या ठाण्यामध्ये येणार होतं किंवा गावामध्ये असं चालू आहे आणि तुम्ही तिथं लक्ष देत नाही, परंतु आमच्या शब्दामुळे या गावाचे ते ब्रेक तिथं न येता गावातच त्यांनी अंत्यविधी केली आणि कुठलाही प्रकार
घडू दिला नाही, असे बरेचसे प्रकार आपण हाताळलेले आहेत. 1992 मध्ये मी मथुरला असताना बाबरीमध्ये काढण्याच्या कारणावरून हिंदू मुस्लिम समाजामध्ये वाद निर्माण झाला होता. नंतर ते दोन्ही समाज पांगल्यानंतर आमचे आमदार तात्काळ पोलीस स्टेशनला गेले आणि आमच्या वरिष्ठांना सांगितलं, वरिष्ठांची गाडी आली आणि तेव्हापासून मग आम्ही त्या गावामध्ये टीमने त्या गावात कंट्रोल केलं, लाठीचार्ज केली. नंतर मग जवळजवळ 5-7 दिवस त्या गावामध्ये कर्फ्यू होता. आम्ही सकाळी 9 वाजता फायरिंग सुरू केली आणि संध्याकाळी 6 वाजता त्या गावामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कर्फ्यू लागला. सांगायचं म्हणजे की कुठल्याही वरिष्ठांचे कर्फ्यूचे आदेश नसतानाही आम्ही वेळ प्रसंग पाहून आणि त्या ठिकाणी तशी ऍक्शन घेतली. त्या गावात कंट्रोल झाला. पूर्ण लोक गावामध्ये लपू लागले. फक्त पोलीस आणि फिरणारे कुत्रेच फक्त गावामध्ये दिसत होते. आम्ही घरी जात नव्हतो. आमच्याजवळ रायफली असायच्या. रायफली आम्ही झोपताना रात्री पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही हातामध्ये आणि दोन्ही पायामध्ये रायफल घेऊन आम्ही ते झोप काढायचो. सांगायचं म्हणजे वेळ प्रसंग केव्हा काय येईल आमच्या डिपार्टमेंटमध्ये, पोलीस डिपार्टमेंटमध्ये सांगता येत नाही. त्याचप्रमाणे अंबाडला असताना 2-4 गुन्हे मर्डरचे मी रायटर असताना त्याच्यामध्ये तपास केला. 200-302 मर्डरच्या गुन्ह्यामध्ये त्यामध्ये सजा झालेली आहे. एक हाफ मर्डरच्या गुन्ह्यामध्ये सजा झालेली आहे आणि एक दलित प्रकरणामध्ये सजा झालेली आहे. एक मारामारीच्या केसमध्ये सजा झालेली आहे. अशा प्रकारचे आम्ही संयमाने आणि परिस्थिती पाहून सदर प्रकरण हाताळून आणि अशा प्रकारचे गुन्ह्यावर मात केलेली आहे. अंबाडला अवांतरवाडा म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये अशा प्रकारचा एक व्यक्ती होता. गावामध्ये भंडारा असेल तर तो बोकड्या कापायचा आणि राजकारणामध्ये सर्वात वेगळा वागायचा. म्हणून त्या गावाने त्याच्या जमिनीवर, त्याच्या घरावर हमला केला आणि त्याच्या शेतीमध्ये जवळजवळ 500 झाडं लिंबुनीचे होते ते कथाकथन तोडून त्याने नाश केले. मोटरी विहिरीमध्ये टाकून दिल्या. अशा गुन्ह्याचा तपास आम्ही व्यवस्थित हँडल करून त्या गुन्हेगाराला सजा घडवून आणण्याचा आम्ही प्रयत्न केले आणि त्यामध्ये गावाला कंट्रोल करून प्रयत्न हाताळला. अशा प्रकारचे बरेचसे अनुभव गेल्या 38 वर्षाच्या काळामध्ये आमच्याकडून घडले. परंतु परमेश्वराची आमच्यावर अशी कृपा की रत्नापूरला आता 15 वर्षावर PSI झालेला असताना अपडाऊन करायचो. थोडा खाण्यापिण्यावर राहण्यावर परेशानी व्हायची. तिथं आम्ही तिथं, परंतु ज्याचं मन शुद्ध, ज्याचं परमेश्वरावर विश्वास, प्रत्येक व्यक्तीचं आपण त्याचं मन बघितलं पाहिजे. त्याच्याकडे आपण सेवाभावा दृष्टीने बघितलं पाहिजे आणि सेवाभावाच्या दृष्टीने बघून जर आपण नोकरी केली तर खरंच आपल्याला या प्रकारची पावती मिळते. आपण नोकरी कचून करा असं माझं मुळीच म्हणणं नाही. फक्त पोलिसांचं जे ब्रीदवाक्य आहे, सदरक्षण आहे, खरं निर्णय आहे. म्हणून सर्जनाचं रक्षण आपल्याकडून झालं पाहिजे आणि दुर्गणाचा नाश मात्र आपल्याकडून झाला पाहिजे. तरच आपण पोलीस खात्यामध्ये सक्सेस होऊ शकतो आणि त्याचं फळ या प्रकारचं आपल्याला अनुभवात येईल. आणि